नमस्कार. श्रीपादराजे शरण प्रपदे अध्याय 42वा. फलश्रुती म्हणजे हरवलेले मूल सापडण्यासाठी. तर श्रीपाद प्रभू या अंतर्ध्यान पावलेले असतात आणि ते त्या ही बातमी सगळीकडे पसरते. त्यामुळे सगळे भक्तगण त्यांना आईवडिलांना भेटायला येतात. पण आईवडील खूप आनंदात असतात. आईवडील काय म्हणतात की आम्ही जरी तो गेलेला असला तरी आमच्या अंतर्धान जरी पावला तरी आमच्याकडे तो सूक्ष्म दृष्टीने बघतो, जास्तीत जास्त लक्ष देतो, आमच्या सगळ्या परिवाराकडे सुद्धा लक्ष देतो. त्यामुळे आम्ही सर्वजण खुश आहोत. आणि तेवढ्यात एक तिकडे एक ब्राह्मण ब्राह्मण येतो आणि त्याला अचानक विंचू चावतो. तर तो मूर्छित पडतो. कितीही तरी औषध दिलं तरी तो दुरुस्त होत नाही. पण थोड्या वेळाने तो जरा शुद्धीवर येतो. त्याच वेळी एक शेतकरी येतो. शेतकरी सांगतो की श्रीपाद प्रभूंनी त्या मंत्रलेल्या अक्षदा दिल्या आहेत आणि तेव्हा त्या ब्राह्मणाने त्या अक्षदा मस्तकावर लावल्या. त्या मस्तकावर लावता क्षणीच तो त्याच्या वेदना सगळ्या पळून गेल्या आणि तो पूर्ववत झाला. त्यावेळी सगळे श्रीपाद प्रभू वगैरे सगळे लोक म्हणतात की आपल्याला ज्या दक्षिणा देतात त्याचं आपण इथे मोठा मंडप वगैरे घालून आणि लोकांना अन्नदान करूया. अन्नदान करूया असं त्यांचं म्हणणं आहे. पण अन्नदान हे सगळ्यात जगात जास्त मोठं दान आहे असे म्हणतात. त्यामुळे अन्नदान हे जास्तीत जास्त पुण्यकारक आहे. आणि श्रीपाद प्रभू जे आहेत ते सूक्ष्म रूपाने आपल्या मुलाला भेटतात ना, त्यामुळे हरवलेले मूल सापडले असे म्हणतात. श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ब्रह्मा विष्णू महेश श्रीपाद वल्लभ दिगंबरा.